हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जशी पालक पनीरची भाजी मिळते अगदी तशाच पद्धतीने आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर मी इथे एक जोडी पालक छान व्यवस्थित निवडून घेतली आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर मी एका कढईमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालक टाकली आणि त्यामध्ये आपली पालक व्यवस्थित बुडेल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचे। तर आता एका साईडला आपली पालक जोपर्यंत छान उकळली जाते तोपर्यंत आपण एक मिक्सरचा जार घेतला आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये मी टाकणार आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, नंतर 5 ते 6 इंच आलं मी बारीक कट करून घेतलंय आणि त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे 8 ते 9 मिरच्या। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। आणि आता हे जे आपण सगळं ॲड केलंय तर आता हे मिक्सरमधून आपण छान असं बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तर हे बघा इथे छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी। त्यानंतर ही बारीक पेस्ट काढून मी त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आणि ह्या टोमॅटोची आपण प्युरी करणार आहोत। तर हे बघा इथे पालकला सुद्धा आपल्याला मधून मधून छान असं मिक्स करून घ्यायचे। तर बघा किती पाण्याला किती छान ग्रीन कलर आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जर थोडीफार पालक तुम्हाला जर घाण वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ सुद्धा ॲड करू शकता। तर आता इथे पालक आपली छान उकडलेली आहे। तर आता मी पालकचा जो गॅस आहे तो बंद करते आणि ही जी पालक आहे ती आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायची आहे जेणेकरून पालक लवकर थंड होईल। तर आता एका साईडला जोपर्यंत पालक थंड होते तोपर्यंत मी एक कढई ठेवली। त्या कढईमध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तेल। तर तेलाचं प्रमाण कमीच ठेवा, अगदी एकदम जास्त नको, कारण आपल्याला पालकच्या भाजीवर तेल वगैरे काही यायची अशी गरज नाही आहे किंवा येतही नाही त्यावर तेल। तर त्यामुळे 2 चमचे मी तेल त्यामध्ये ॲड केलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरं छान तळतळलं की त्यानंतर मी ॲड करणार आहे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलाय तर तो यामध्ये मी ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स परतवून घ्यायचं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला। तर कांदा आपला जोपर्यंत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलंय। तर त्या पनीरचे मी असे क्यूबमध्ये कट करून घेतले। जर तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता। तर कांदासुद्धा बघा छान असा फ्राय झालेला आहे। तर आता यामध्ये मी ॲड करणार आहे जी आपण मिरची आलं लसूणची जी बारीक पेस्ट करून घेतली होती तर ती मी यामध्ये ॲड केली। जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये तिखटसुद्धा यूज करू शकता। तर आता आपल्याला हे जोपर्यंत मिरचीचा कच्चेपणा निघणार नाही तर तोपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे हळद। अर्धा चमचा हळद मी त्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे 1 चमचा धनेपूड। आणि आता आपण जी हळद आणि धनेपूड ॲड केली होती तर ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। 1-2 मिनिटानंतर परत त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जी आपण एक टोमॅटोची प्युरी करून घेतली होती तर ती यामध्ये मी ॲड केली आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलं आहे। तर आता आपल्याला जोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत आपलं जे टोमॅटो वगैरे आहे आपण टाकलेलं सगळं तर त्याला पूर्ण छान असं तेल सुटेल तर तोपर्यंत किंवा त्याचा कच्चेपणा निघेल तोपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे 4 ते 5 मिनिटानंतर तुम्हाला साईडला तेल दिसत असेल, टोमॅटो नंतर जी आपली हिरवी मिरची कांदा जे आपण त्यामध्ये ॲड केलं होतं तर त्याला खूप छान असं तेल सुटलं आहे। तर आता यामध्ये मी ॲड करणार आहे जे आपण मिक्सरमधून मी छान जे पालक होतं उकडलेलं ते छान थंड होऊ दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून बारीक प्युरी करून घेतली होती तर ती यामध्ये आपण ॲड करायची। तर यानंतर तुम्हाला जर त्यामध्ये वाटत असेल की थोडंसं पाणी जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे तर त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तर आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। परत त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे जे पाणी आपण किंवा जी प्युरी ॲड केली तर ती आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं छान अशी उकळू द्यायची आहे। आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे 1 चमचा मीठ। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत हे जे आपण बारीक पनीर कट करून घेतलं होतं क्यूब शेपमध्ये तर ते मी यामध्ये ॲड केलं। तर या स्टेजला तुम्हाला जर पनीर जे आहे तर तुम्हाला जर थोडंसं तेलावर किंवा बटरवर फ्राय करायचं असेल तर तुम्ही तसं करून सुद्धा ॲड करू शकता किंवा असंही टाकलं तरी चालेल। तर माझं पनीर खूप जास्त सॉफ्ट होतं त्याच्यामुळे मी तेलामध्ये वगैरे काही फ्राय केलं नाही
मी असंच ॲड केलं आणि असं सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। तर पनीर ॲड केल्यानंतर परत 4 ते 5 मिनटं छान असं शिजू द्यायचं। जर तुम्हाला या स्टेजला वाटत असेल की भाजी खूप जास्त घट्टसर अशी झाली तर तुम्ही या स्टेजला थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता। तर 3 ते 4 मिनटानंतर भाजीला छान अशी उकळी येते आणि थोडंसं असं तेलसुद्धा छान भाजीला सुटतं। तर तुम्हाला जर यामध्ये गरम मसालासुद्धा टाकायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकता। तर इथे भाजीची कन्सिस्टन्सी मला अशाच प्रकारे पाहिजे होती, तर त्यामध्ये मी पाणी वगैरे काही ॲड केलं नाही, कारण पालक पनीरची जी भाजी असते ती घट्टसरच खूप छान अशी लागते, जास्त पातळ किंवा एकदम घट्टसुद्धा छान नाही लागत। तर त्यासाठी आता मी इथं गॅस बंद करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।